रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून खेड तालुक्यातील फुरुस गटाच्या निवडणुकीकडे पाहता येईल। या ठिकाणी दोन दिग्गज नेत्यांचे नातेवाईक आपलं नशीब आजमावतायत। राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत या गणात पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर या गणातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवतायत। याच फुरुस गणातून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण रामदास कदम यांचे सख्खे भाऊ चंद्रकांत कदम उर्फ अण्णा कदम हे या गटातून आपलं नशीब आजमावणार आहेत। आमच्या जवळ आम्ही 4 ते 5 हजार आमचं तर आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की आपण ते समोरचे डिपॉझिट घालवायचे। एकच आज समोरचे अजय बिरवटकर मला अजय बिरवटकर याचं आव्हान नाही। तुम्ही बाकी सगळ्या तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही सर्वे करा, तुम्हाला समजेल की ह्या मतदारसंघामध्ये आम्हाला कोणाचं आव्हान नाही। मला काय असं आव्हान वगैरे काय वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने गेले 5 वर्ष मी ह्या गटाचं नेतृत्व करतोय, या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे विकास काम मी केलेलं आहे त्याच्याच माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीला मी सामोरे जातोय। मला विरोधकांचं आव्हान वाटत नाही, कारण का माझे कार्यकर्ते माझ्याशी असलेली जनतेचं नातं हे 100% मला यश मिळवून देईल, यात मला कोणतीही शंका वाटत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।